नमस्कार बाळांनो, आज गोष्ट ऐकायची की नाही. गोष्टीचे नाव नटखट गोपाळ आणि लोण्याचा बेत. एकदा काय झालं, वृंदावनात सगळीकडे गायी, रिंगण पक्षात गाणं आणि छोटा नटखट गोपाळ आपला लाडका कृष्णा आपल्याला मित्रांसोबत खेळत होता. सूर्य उगवल्यावर सगळे मित्र म्हणाले, गोपाळा, आज आपण काय खेळणार रे? गोपाळ हसला आणि म्हणाला, खेळूया काय लोण्याची शोध मोहीम. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वा, पण लोणी मिळणार कुठून? गोपाळ म्हणाला, ते माझं काम. राधेच्या आईच्या घरी सगळ्यात जास्त लोणी आहे. कळलं का बाळांनो? मग सगळे मुलं पळत राधेच्या घरी गेले. राधा दारात उभी होती. ती म्हणाली, अरे गोपाळा, आता नाही रे. आईने सांगितलंय लोणीला हात लावायचा नाही. गोपाळ डोळा मारत म्हणाला, अगं राधे, मी फक्त बघतोय, खात नाही. राधा हसली आणि म्हणाली, हो का? मग तुझ्या नाकावर पांढरं लोणी कसं? सगळे मित्र हसून लोटपोट झाले. गोपाळाने पटकन नाक पुसलं. अगं, ते गाईच्या शेपटीने लागलंय. राधा म्हणाली, असं नाही चालणार, पकडला तुला. तेवढ्यात गोपाळ भांड्यातला थोडा लोणीचा गोळा उचलून म्हणाला, अगं राधे, हे माझं प्रसाद आहे. राधा त्याच्या मागे धावली. सगळे मित्र टाळ्या वाजवत पळाले. कोणी पडतय, कोणी हसतय, कोणी लोणीचा गोळा घेतोय आणि शेवटी राधेच्या आई आली. ती म्हणाली, गोपाळा, पुन्हा तूच ना? गोपाळ निरागसपणे म्हणाला, माई, मी फक्त तपासतोय होतो की लोणी किती गोड आहे तुझं. आई हसली आणि म्हणाली, ठीक आहे रे गोपाळा, आता सगळ्यांना वाटून दे. मग गोपाळाने सगळ्या मित्रांना आणि राधेला लोणी वाटलं. सगळे एकत्र बसले, खाल्लं, हसले आणि गोपाळ म्हणाला, ज्याचं मन गोड त्याचं लोणीही गोड. असं म्हणत गोष्टीची शिकवण, खोड्या करा पण मनात प्रेम ठेवा. सगळ्यांबरोबर वाटून खाल्लं की आनंद दुप्पट होतो. आणि गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.